या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावांतर्गत स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था करत सरपंच मेघराज आव्हाड, नाशिक येथील डाकघर विभागाचे अधीक्षक RD तायडे आदींच्या हस्ते सदरील कचरा कुंड्यांचे लोकार्पण करण्यात आले। तालुक्यातील पाटोळे या गावात सिमेंट रस्ते व भूमिगत गटारी झाल्याने गाव स्वच्छ सुंदर दिसू लागले। वातावरणातील धुलीकण कमी होऊन वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन उत्तमरित्या होत असल्याने घरातील कचरा, कागद, प्लास्टिक यामुळे परिसर अजूनही अस्वच्छ दिसत असल्याने ग्रामपंचायतीने गावातील चौकाचौकात कचरा कुंड्या ठेवण्याचे नियोजन केले असून त्याची जबाबदारी संबंधित परिसरातील कुटुंबावर सोपवत त्यात सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रयत्न करणार असल्याचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी सांगितले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे। SN न्यूज साठी सुरेश कपिले। कचरा असतो, कुठलाही प्लास्टिक पिशव्या असतील, कागद असते, यामुळे रस्ते खराब दिसतात बघा। अनेक ठिकाणी जेव्हा कचरा पडलेला असतो तर ते खराब दिसतात। तर कोणी पण चाललेला व्यक्ती असेल, तो सुद्धा एखादा रस्त्यात कचरा पडलेला असेल, कागद पडलेला असेल, प्लास्टिक पडलेला असेल तर आपण त्याच्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो। त्याला बिल आहे त्याने, आणि ते आम्ही 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर तुम्ही ओढून देऊन किंवा ट्रॅक्टरमध्ये टाकून खाली टाकणार एक ठिकाणी कुठेतरी खड्डा वगैरे घेऊन त्याला त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मला एकच विनंती सांगायची या ठिकाणी, कारण सुविधा दिल्या जातात पण त्याचा उपयोग व्यवस्थित केला जात नाही। म्हणून सर्वांनी एक विनंती राहील, आणि नंतर भविष्यामध्ये मला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दंड देखील ठेवावा लागणार आहे, कारण त्याचा वापरच चांगले, त्यामध्ये कुठल्या प्रकारची घाण टाकता येणार नाही। आपला सुका कचरा जो असेल तो टाकता येईल, त्यामध्ये जो हलका कचरा असेल तो टाकता येईल, त्यामध्ये घाण टाकलं प्रत्येक घाण उचलण्यासाठी पण आम्हाला वेगळी व्यवस्था लागते आणि त्याला कोणी हात लावला जाते। पण सर्वात मोठी काळजी आपण घ्यायची की त्यामध्ये कुठल्या प्रकारची अशी घाण असणार नाही का ती त्या ठिकाणी, कारण उचलणारे देखील माणसं आवडतात नाही। तर आपला गाव स्वच्छ आणि सुंदर कसं दिसेल यासाठी आमचा प्रयत्न असणार नेहमी, आणि त्या ठिकाणी आम्ही ते 10 ते 15 घरांची जबाबदारी देणार आहे। तर ते घर आम्ही बसून ते सिलेक्ट करणार आहे कुठल्या चौकात कुठल्या ठिकाणी चौकामध्ये कुठल्या ठेवायचं। तर त्यामध्ये आपण पुन्हा सांगायचा उद्देश तोच आहे की त्यामध्ये कुठल्या प्रकारचा कचरा टाकायचा त्याच्यावर आम्ही नोटीस पण लावणार आहे। परंतु या ठिकाणी सुका कचरा त्याला म्हणता येईल, प्लास्टिक, कागद आणि इतर हलकं मटेरियल जे असेल ते त्यामध्ये टाकायचे, जेणेकरून ते आपल्याला डिस्पोज करायला देखील सोपं जाणार। तर या कचरा कुंड्यांचा देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे।